ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज विषय घेतलाय की शंखध्वनी आणि शंख देव घरामध्ये असावा का नसावा याविषयी. आणि असा प्रश्न विचारलाय की म्हणले शंख घरामध्ये असला तर शंख शंख होतो आणि शंखध्वनी करू नये, ही खरं आहे का? तर मंडळी, मी तुम्हाला सांगतो, हे जी चाललंय ना सध्या, समजा युट्यूबवर वगैरे असं खूप काही माहिती, एवढी माहिती अति झाली ना की कशाची काही. आणि अशा माहिती भरपूर भेटत असल्यामुळे काय होतं, माणसाला कळतच नाही हो कुठलं खरं कोणतं खोटं. याच्यामुळं दुखायला लागतं आपलं डोकं. खूप माहिती, त्याच्यामुळं ते लोकांना किमती राहिल्या नाहीत. किंमत, ज्ञानाची किंमत नाही. खरं काय खोटं काय याच्यात काही त्यांना टाइमपास म्हणून काही बघतात, काही म्हणजे, पण टाइमपास बघत बघत त्यांना कुठंतरी एक ही खरं असं नाही हीच असेल. मग याच्यामुळे त्यांचं मनाची जी विचलता जशी जत होईल, काय करून काय नाही, कुठलं काय उपयोग, खरा काय चाललंय. पण असो, आपल्याला मेन मुद्दा विचारलाय त्याच्यावर बोलायचं आपल्याला. तर शंखध्वनी, तुम्हाला मी सांगतो, मी जी काही तुम्हाला उपाय सांगत होतो, पूर्वी खूप सांगत होतो मी. आता मला काय उपाय माहित नाहीत अशातला नाही, मी सांगत नाही. कारण काय, एवढा अतिरेक झाला ना युट्यूबवर, आणि त्याच्यामुळं काय होतं, खऱ्याचा म्हणजे भाव राहत नाही हो. उगं आम्ही बोंबलायचं, त्याच्यामुळे मी बंद केलंय. त्याच्यासाठी मी आता जास्त नाही तसे काही जास्त माहिती सांगत, पण कधी विचारलं, मला जर वाटलं की सांगावं म्हणून मी सांगतो. तर शंखध्वनी ही असं असतं की जर घरामध्ये बाधा वगैरे असेल, भूत बाधा म्हणतो आपण, बाह्य बाधा, हे जर त्याचा त्रास असेल, एखाद्या व्यक्तीला असेल, घरामध्ये काही तसा त्रास होत असेल, कुणाला रुग्ण तशा प्रकारचा असेल, तर शंखध्वनी ही करावा घरामध्ये. आपण पूजा केल्यानंतर शंखध्वनी करावा, आरतीच्या वेळेस शंखध्वनी करावा, आणि घरामध्ये शंख असावा. आता घरामध्ये शंख असू नये असं बरेच लोक म्हणतात, कारण घरामध्ये शंख असलं तर घरामध्ये शंख शंख होतो असं म्हणतात लोक. पण मी माझे अनुभव सांगतो. मी अनुभवाशिवाय कुठलीही गोष्ट बोलत नाही. कारण मी काय, अगोदर स्वतः काही गोष्टी करून बघतो. एखादा आपल्याकडे आलं केसेस तर मी त्याच्यावर प्रयोग करतो. हे पहिल्यापासूनच माझं सवय, हेच म्हणून नाही, देवाच्याच बद्दलचं नाही अथवा शास्त्राबद्दलचं नाही, मला ती सवयच आहे. कुठलेही काही असलं की मी त्याचं खूप बारकाईनं अभ्यास करतो त्याचा, कारण मला आवड आहे म्हणून करतो. कुणी माझ्यावर प्रेशर करत नाही की तुम्ही असं करा म्हणून. म्हणून मी काय करतो, अगोदर मी ती खरंच काही गोष्ट आहे का, हे लोक बोलतात ते खरंच होतं का, याच्यामागे काय आहे, तर ही पाहिल्यानंतरच मी तुम्हाला बोलतो की तसं काही प्रकार नाही. घरामध्ये शंख असल्यानं तसं शंख वगैरे होत नाही. आणि ज्याला होत असेल ना तर त्याने ठेवू नये. मी पूजेमध्ये शंख असतो माझ्या दररोज, आणि पूजा केल्यानंतर वाजवतो, सुरुवातीला वाजवतो. माझं काही शंख काही झालेलं नाही. आणि मी इतराला ज्यांना सांगितलंय त्यांचा बी काही झालं नाही तसं घरामध्ये. पण लोक म्हणतात, मग तुम्हाला ऐकायचं कुणाचं ते तुम्ही तुमचं ठरवा. फक्त मी एवढं सांगू इच्छितो की शंखध्वनी केल्यानंतर बाह्य बाधा, भूत बाधा, अशा काही बाधा असतात, ह्या दूर होतात एवढी गॅरंटी देतो. कारण शंख आणि शंकर, लक्षात येतो का तुमच्या? शंख आणि शंकर
म्हणजे शिव यांचं नात आहे, जवळचं नात आहे ना. आणि शंकर म्हणजे महादेव म्हणतो आपण, शंभू शंकर, शिवशंकर, महादेव म्हणतो. मग ती महादेव कुठे राहतो? स्मशानामध्ये राहतो, मशानभूमीमध्ये राहतो. त्याचं वास्तव्य मशानभूमीमध्ये आहे. आणि अशा वास्तव्य असल्यामुळे त्याची त्याला ते भूतबाधा वगैरे ह्या गोष्टी ज्याचे त्याला अनुकूल असतात त्याच्यामुळे ते निघून जातात, ते राहत नाही, त्याची बाधा त्रास होत नाही आपल्याला. म्हणून घरामध्ये शंखध्वनी केल्यानं काही वाईट नाही, तर उलटी वाईट ऊर्जा, वाईट ह्या गोष्टी आहेत त्या दूर होतात, एवढी मी गॅरंटी देतो. असेल विश्वास करा, नसेल नका करू, काही बंद नाही. फक्त जे आहे ते प्रश्नाचं उत्तर मी फक्त देतोय तुम्हाला. तर शंखध्वनी करणं ही चांगली गोष्ट आहे, म्हणून मी माझ्या मंदिरात करतो, घरी करतो, कुठेही करतो मी शंखध्वनी. तर तुम्हीही शंखध्वनी करू शकता, एवढं मी आज या कार्यक्रमात सांगतोय तुम्हाला, आपल्या शंका समाधान कार्यक्रमामध्ये. तर अगोदर सत्यता बघत जा, करून बघत जा, नंतर विचार करत जा. तुम्ही एक प्रयोग करून पहा, जर तुम्हाला नाही व्यवस्थित वाटलं तर ते सोडून द्या विषय. रासो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. तर मंडळी, आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतोच. पण लक्षात घ्या, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी अनुभव घेऊन तुम्हाला सांगत असतो, एवढं लक्षात घ्यायचं. पुस्तकी ज्ञान वगैरे नाही माझ्याकडे, पुस्तकी वगैरे नसतं, मी स्वतः अनुभव घेतो प्रत्येक गोष्टीचा. मी तुम्हाला मंत्राच्या वगैरे जी काही बोलतो, मंत्र साधनेतल्या मंत्रावर काही होतं, हे सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत आणि करतो. मंत्र साधना वगैरे हे प्रयोग करत असतो आणि त्याच्यामुळे काय अनुभव येतात ही मला तर माहीतच आहे. अशा कुठल्याही गोष्टी काही चुकीच्या नसतात. सर्व गोष्टी फक्त श्रद्धा लागते, विश्वास लागतोय अशा गोष्टीवर. ज्यावेळेस आपला विश्वास, श्रद्धा असते ना, त्यावेळेस ते बरोबर होत असतं. तर असो, याबरोबरच आता आपला निरोप घेतोयच. परत भेटणारच आहेत अशाच एखाद्या शंकेसह. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.